आणि या अनुषंगाने VSR वर जे काय DGCA मागच्या 24 फेब्रुवारीला 4 दिवसापूर्वी जे काय ऑब्जेक्शन घेतले आणि त्यांची विमानं उड्डाण करायला परमिशन नाकारली होती, मनाई केलेली आहे काही विमानांना, त्याचा अर्थ आणि ह्या अहवालाच्या याच्यातून एक लक्षात येतं की प्रथमदर्शनी VSR दोषी आहेच आहे. शिवाय जी एरो नावाची कंपनी आहे ज्यांनी ही या संदर्भात काही काम केलेलं आहे ते सुद्धा दोषी असावेत असं प्रथमदर्शनी आता दिसतंय. परंतु त्या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून रोहितदादा पवार लवकरच त्याची सविस्तर मांडणी करतील. मात्र महत्त्वाचा प्रश्न हा आहे विकासजी, जी तत्परता तपास यंत्रणांनी दाखवायला हवी ती तत्परता पाहायला मिळत नाहीये. मी आठवण करून देते, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात जी तत्परता पाहायला मिळाली होती, महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, आम्ही आमचा हक्काचा कामाचा माणूस जेव्हा गमावलाय तर ती तत्परता तपास यंत्रणा का नाही दाखवते, हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकाला पडलेला प्रश्न आहे. अगदी बरोबर आहे, कारण आम्ही जे काय रोहितदादा पवार आणि आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंदवण्याचा जो प्रयत्न करतोय तो याच्यासाठीच करतोय की आमच्या तक्रारीमध्ये किंवा आमच्या स्टेटमेंटमध्ये DGCA त्याचबरोबर VSR कंपनी आणि एरो कंपनी हे सगळे जण आरोपी आहेत असं आमचं मत आहे. तुम्ही बघितलं असेल की झारखंडमध्ये एअर अँब्युलन्स एक विमान कोसळलं मागच्या आठवड्यामध्ये, त्याच्यात 6-7 लोकांचा मृत्यू झाला होता. तिथे 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये तिथे गुन्हा दाखल झालेला आहे. इथे मात्र काय झाले, DGCA दोषी आहे. DGCAतले काही अधिकारी याच्यामध्ये DGCAचा कारभार अतिशय भ्रष्ट स्वरूपाचा चाललेला आहे आणि VSR कंपनी आणि DGCA आणि विमान वाहतूक मंत्री जे आहेत नायडू या सगळ्यांची मिलीजुली बघत असल्यामुळे जो आरोपी आहे तो स्वतःचा तपास करतोय अशी परिस्थिती तिथं झालेली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी जे काय आम्ही FIR नोंदवायचं म्हणतोय ते याच्यासाठीच आहे की अपघाताच्या अँगलने तपास चाललाय, परंतु घातपाताच्या दृष्टिकोनातनं क्रिमिनल अँगलने तपास कुठेही सुरू नाहीये. आणि आमची नेमकी तीच मागणी आहे की FIR दाखल करायला शासन का नको म्हणतंय, शासनाला FIR ची अडचण काय हा आमचा प्रश्न आहे. मात्र DGCAच्या ज्या मुख्य अधिकारी आहेत प्रज्ञा सिंग, त्यांचं देखील राजकीय कनेक्शन समोर आलं होतं, त्या अनुषंगाने काहीतरी शंका उपस्थित होते का? 100% DGCAतले जे काय तुम्ही जे नाव घेतलं त्या सिंग मॅडम असतील किंवा आणखी बाकीचे काही 2-4 अधिकारी आहेत, हे सगळेजण त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. VSR कंपनी त्याच्यामध्ये जी काय ती विमान अगदी भंगारात विकण्याच्या लायकीचं विमान होतं, त्या विमानामध्ये अजितदादांना बसवलं गेलं. इकडे दृश्यमानता नव्हती. हे सगळं जे काय एकमेकाला जर आपण डॉट डॉट जोडले तर एक लक्षात येतं की अजितदादांचा निश्चितपणे याच्यामध्ये घातपातच होता आणि हे लक्षात येतंय. लवकरच याच्या संदर्भातले हा जो काय 22 पानाचा प्राथमिक अहवाल आलाय, खरं तर हा अहवाल मला वाटत नाही की फार काही सखोल यांनी याच्यात अभ्यास केलाय. निश्चित जे हवं ते निष्पन्न अजूनही झालेलं नाहीये. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. अनेक एअरपोर्ट मी बघितलेली आहेत, पण ज्या ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती, ही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये DGCAने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. परंतु अजितदादांच्या अपघातानंतर जे काय प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत याची उत्तरं DGCAकडनं मिळतील याची आपण खात्री बाळगूया. रोहित पवार यांच्याकडनं आक्षेप अनेकदा घेण्यात आले की इंधन यामध्ये विमानामध्ये क्षमतेपेक्षा जास्त अधिक होतं. ह्या रिपोर्टमध्ये तशा प्रकारची शक्यता ही फेटाळण्यात आलेली आहे. दुसरीकडे गुजरातहून विमान प्रवास करून आल्यानंतर ते तपासलं होतं का, तर ते तपासलं देखील होतं असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि ज्या गुजरात मुंबई प्रवास केला होता त्या अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह असं काहीच वाटतं नाही असं देखील या रिपोर्टमध्ये दिसतं. यामध्ये देखील एक भूमिका अशी असली पाहिजे की याच्यामध्ये जर काही शंका असेल आणि याच्यामधले आमदार रोहित पवार साहेबांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी DGCAकडे पाठवावे, त्यांनी शासनाकडे द्यावे. मी तुम्हाला आठवत असेल गेले 2 दिवस हेच सांगतोय की FIR दाखल झालं नाही किंवा अन्य काही गोष्टी झाल्या नाहीत. याच्यामधली पहिली गोष्ट अशी आहे की अजितदादांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. विरोधकांसह सुनेत्रा वहिनींपर्यंत हीच भूमिका आहे. परंतु त्याच्या बाबतीमध्ये एवढं मोठं आयुध 6 महिने या मुंबईमध्ये सुरू असताना, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना त्याच्यातनं देखील आपण न्याय मिळवून घेऊ शकतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की DGCAने जो अहवाल दिलेला आहे हा प्राथमिक अहवाल आहे. याच्यामध्ये अजून जास्त पुढे जाऊन काही गोष्टी आपल्याला कळण्याची शक्यता आहे.
आणि त्याचा तपास चालू आहे असं स्वतः डीजीसीएने सांगितलेलं आहे। सर, अजीत दादा हादसे मामले में डीजीसीए ने अपनी प्राइमरी रिपोर्ट दी है, जिसमें ये कहा है कि विजिबिलिटी कम होने के चलते ये हादसा हुआ है। इस रिपोर्ट को किस तरह से देखते हैं, और जिस तरह से रोहित पवार लगातार सवाल खड़े कर रहे थे कि तेल ज़्यादा था या कोई कमियां थी, उसको कोई ऐसी जिक्र इस रिपोर्ट में नहीं किया गया है। इसमें पहली बात यह है कि जब अजीत दादा का एक्सीडेंट हुआ उसके बाद इमीडिएटली माननीय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने इसकी जांच होनी चाहिए ऐसा लेटर केंद्र शासन को लिखा। बाद में शिवसेना के जो हमारे मुख्य नेता है, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री है, उन्होंने भी खुद जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए। सुनित्रा वहिनी ने भी जाहिर किया कि इसकी जांच होनी चाहिए। तो सरकार की ये भूमिका है कि इसकी प्रॉपरली जांच होनी चाहिए, और डीजीसीए का जो प्राथमिक अंदाज है उसमें विजिबिलिटी कम होने की बजाय ये एक्सीडेंट हुआ है ऐसा उन्होंने लिखा है। लेकिन अभी भी अहवाल आना बाकी है। ये प्राइमरी अहवाल है। प्राइमरी उन्होंने कहा है कि विजिबिलिटी कम थी, लेकिन और बातें अगर आगे आनी है तो और जांच होनी चाहिए, और वो जांच शुरू है। जिस तरह से सीबीआई जांच की उनके परिवार ने मांग की है, वो भी जांच होगी। मुख्यमंत्री ने पत्र लिखा है। आता प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे आणि यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। उष्णतेमुळे फ्लाईट डेटा रेकॉर्डर खराब झाल्याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे। तो रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलाय। विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं आणि नंतर खाली पडलं असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। तर अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर खरं तर 1 महिन्यानंतर आता हा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलेला आहे। 22 पानांचा हा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आल्याची माहिती। इतरही महत्त्वाच्या बातम्या मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर। डान्सबारच्या मुद्द्यावर विधानसभेत पुन्हा एकदा चर्चा झाली।